वेळ वाचला. आता कधी एकदा किचन मध्ये जातो आणि सुशी बनवतोय असं झालंय मला. अरे बापरे. अर्पिता मॅडम, तुम्ही असं टिपिकल बायको सारखा लुक नका देऊ. भीती वाटते मला. काय हो तुम्ही ना रागवही देत नाही मला धड. मग रागवायचं कशाला? फक्त प्रेम करायचं ना. फक्त प्रेम करायचं ना. फक्त प्रेम करायचं ना. अहो नाही नाही नाही, म्हणजे तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण नेहमी असं हसत खेळत बोलतो ना, तसं बोला तुम्ही. ते चुकून जरा मी वेगळाच शब्द वापरला. ठीक आहे. तुम्ही हे सगळं सामान नेऊन ठेवा आतमध्ये. मी बाबांना रात्रीच्या गोळ्या देऊन येते. ओके, येतो. हा, तुम्ही नाही सांगितलं तरी मी तुमच्यावर प्रेम करतच राहणार. हॅलो दी, मी तुझ्या कॉलची वाटच पाहत होते. मला कळलं उद्याच्या ऑर्डरचं. सलीलचा कॉल आला होता, त्यांनीच सांगितलं. मी येते उद्या लवकर. एक मिनिट निकू, मी काय बोलते ना ते नीट ऐक. तू नको येऊस उद्या. कधी यायचं ते सांगेन मी तुला. का म्हणजे? अगं उद्या मोठी ऑर्डर आहे ना, ते जॅपनीज क्विझिन आहे. माझी हेल्पच होईल तुला म्हणून. नाही नको, ते मी आणि तुझे जीजू सांभाळून घेऊ. दी, काही झालंय का? अजून तरी काही नाही, पण काही चुकीचं होऊ नये म्हणून ही खबरदारी घेते. दी, आणखीन एक गोष्ट निकू, यापुढे सलील भाऊजींपासून जरा लांब राहायचं. अगदी समोरासमोर येणं टाळता येणार नाही माहितीये मला, पण जेवढं तेवढं कामापुरतं बोलायचं बस. दी, एवढं काय झालंय? सांगेन, कारण पण सांगेन, पण आत्ता नाही. योग्य वेळ आल्यावर. प्रत्येक वेळी गोष्टी दिसतात ना तशा नसतात. आणि बाळा, तू लहान आहेस अजून, तुला सगळ्यातलं सगळं नाही कळत. अगं दी, निको प्लीज, हे बघ, मी आत्ता यापेक्षा जास्त तुला काही सांगू शकत नाही. प्लीज, मी सांगते तेवढं एक. विश्वास आहे ना माझ्यावर? चल ठेवते मी. गुड नाईट. लहान नाहीये मी दी, मला कळतं सगळं. तू सुद्धा मला लहान मुलांसारखं ट्रीट करणं बंद कर. निको प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. नक्की काय प्रकरण आहे हे कळल्याशिवाय मी तुला काहीच सांगणार नाही, आणि तुम्हा दोघांना एकत्रही येऊ देणार नाही. सकुरा याकी सुशी नुरी. काय आहे? आणि हे काय? अखिचोवा. मला ही पण भाषा येते? नाही, ते जरा वातावरण हलकं करण्यासाठी. हे बघा काय हो? हे बघा,
हे काय टेबल मॅट. अहो नाही, बांबू मॅट आहे.